भैया हा वहिनी. कुठून आले तुम्ही आणि किती टाइम झालाय? आणखीन जेवण पण नाही केलं तुम्ही. नाही वहिनी, आज भूक नाही लागली. पण तुम्ही तर सकाळपासून काहीच नाही खाल्लं. प्लीज वहिनी, भूक नाही लागली, नंतर खाईन. काय झालं कल्पना? काही नाही भैया, आज थोडे परेशान वाटायलेत. काही झालंय का? असं तर काय नाही. बरं, मी त्यांना जेवण वाढते. भैया हे काय करायले तुम्ही? वहिनी ते तुम्ही पैसे चोरा लागले? वहिनी ते मी पैसे नाही चोरलो. मग हे तुम्ही तुमच्या भैयाच्या पॉकेटातले पैसे काऊन घ्यायला लागले? वहिनी ते माझ्या दोस्ताच्या आईची तब्येत लय खराब आहे, त्यांच्याकडे एवढे पैसे नाही इलाज करायला, म्हणून मी हे पैसे घेऊन चाललो. एवढी कोणती मोठी गोष्ट लपवायची? उलट चांगली आहे, तुम्ही त्यांच्या सुखदुःखात कामी यायला लागलात. मला वाटलं मी जर तुम्हाला सांगितलं तुम्ही मला बोलता. काय झालं? काही अडचण आहे का? यांच्या मित्राच्या आईची तब्येत लई खराब आहे, त्यांना पैशाची गरज आहे. आई थांब. हे धर, अजून कशाची गरज पडली तर सांग. बघितलं का भैया, चांगल्या कामाला कोणी नाही म्हणत नाही. तुम्ही मित्राच्या सुखदुःखाला कामी येतात, याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे? भैया पैशाचं काय, पैसे येतात बी जातात बी, पण माणसा जीव एकदा गेला ना तर परत वापस येत नाही. सॉरी, मी याच्यानंतर तुम्हाला न विचारता मी कधीच पैसे घेणार नाही. काय अडचण नाही भैया, हे घ्या पैसे आणि लवकर जा, कारण की कोणाच्या आईच्या जिंदगीचा प्रश्न आहे. अपने तो अपने होते हैं अपने